हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत आणि आज मी बनवलेलं आहे मटकी. तर मी तर मटकी दाखवतेच तुम्हाला, पण त्याच्यासोबत ना आज मी रेसिपीसुद्धा शूट केलेली आहे. तर इथं थोडासा उजेड येत होता म्हणून. आणि आत्ता माझं म्हणजे काल थोडंसं बरं वाटत नव्हतं, आज पण बरंच नाही वाटत आहे, त्यामुळे थोडंसं काम पेंडिंग होतं. त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी लवकर लॅपटॉप ऑन करून कंपनीचं काम करायचं चालू आहे. आणि त्यासोबतच इतकी जाम सर्दी वगैरे झाली आहे, काय समजत नाही. असं वाटतं डायरेक्ट फक्त झोपून राहावं, पण झोपू तर नाही शकत. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी आता भांडी वगैरे आत्ता घासले, कारण की दिवसभर तर टाईमच मिळाला नाही. आणि सकाळी तर प्रश्नच नव्हता, कारण स्वयंपाक करूनच एवढा थकवा आल्यासारखं झालं होतं, कारण सर्दी झालेली असली म्हणजे असंच काहीतरी होतं. आणि त्याच्यामुळे मग मी आता भांडे वगैरे घासले. आणि इथं तुम्हाला हे दिसत असेल, हे लिक्विड. तर हे लिक्विड मी ना मेशोवरून मागवलं आहे. आणि हे असं 5 लिटरच्या कॅनमध्ये आपल्याला येतं. मग ती कॅनमधून कसं काय टाकायचं म्हणून मी असं, हे जुनी बॉटल होती लिक्विडचीच, तर त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते आणि मग यूज करते. तर हे ना 350 रुपयामध्ये आपल्याला जवळपास ना 10 लिटर मिळतं, म्हणजे बाय वन गेट वन अशी ऑफर असते त्याच्यामुळे. तर मेशोवरती आपल्याला इझिली मिळतं. याच्यावरती लिहिलेलं असेल बघा, लॉन्ड्री डिटर्जंट असं लिहिलेलं असतं. तर असं काहीच आहे. आणि तुम्हाला माझ्या कानामध्ये कापसाचे बोळे दिसत असतील, तर ते मी हिवाळ्यामध्ये कंटिन्यू घालत असते, कारण की कानामध्ये हवा जाते, त्याच्यामुळे मग सर्दी आणि ते खूप जास्त वाढतं. तसं तर ऑलरेडी मी कानामध्ये कापसाचे बोळे ऑलरेडी घातलेले होते, तरी पण सर्दी झाली. कारण की लास्ट टाईम जेव्हा झाली होती तेव्हा मी पूर्ण म्हणजे व्हायच्या आधीच मी पटकन गोळ्या खाऊन घेतल्या होत्या, त्याच्यामुळे मग तो कफ जो आहे तर तो बाहेर निघालाच नाही. आणि आता एवढा कफ झालेला आहे की सारखं असं घरघर असा आवाज येतो. तर असं काहीच आहे. तर आता मी हे लिक्विड यामध्ये टाकून घेते. तर आताच मी खाली जाऊन आली आणि मी आणलेला आहे सँडविचसाठी ब्रेड. आणि दूध पण नव्हतं, तर दूध पण घेऊन आली. तर हे ना ब्राऊन ब्रेड असतात ना, तर ते ब्रेडचे जो आहे ना सँडविच, तो खूप छान लागतो. कारण एक वेळेस मी मैद्याचे आणून बघितले होते, तर त्याचं काही सँडविच एवढं आवडलं नव्हतं, म्हणजे त्याची टेस्ट काही एवढी चांगली नव्हती. आणि जसं की गुजरातमध्ये खूप मोठं ब्रँड आहे ते म्हणजे अमूल, तर इथं दुसऱ्या कुठल्या दुधाचं ऑप्शनच नसतं. आणि सोबतच बटरसुद्धा आणलेलं आहे. आणि चीज आहे ना ऑलरेडी घरामध्ये होतं. तर आता इथं मी ना कांदा, टोमॅटो आणि बटाटा, आणि जर तुम्हाला काकडी आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर काकडीसुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता अशाच प्रकारे गोल गोलमध्ये. तर मी काय एवढं छान असं कटिंग वगैरे मला काही जमत नाही, म्हणजे बारीक असं चॉप करता येते एकदम, पण असं जर उभं आडवं किंवा गोल गोल कट करायचं म्हटलं ना, तर मला तर ते काही जमत नाही. म्हणजे असंच कुठं जाड कुठं बारीक अशा प्रकारे. आणि तर ते स्लायसरने जर केलं ना, तर त्याने फारच बारीक होतं. त्यामुळे जसं जमलं आहे तसं केलं आहे. असंही मी काही असं कांद्याचं हे टाकत नाही. अशाच प्रकारे जे आहे ना, तर ते तोडून मी ठेवत असते. तर आता हे तर मी कट करून घेतलेलं आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला सांगते की मी काय काय यूज करते. तर सगळ्यात आधी ना ही रेड चिली फ्लेक्स जे असतात ना, तर ते मी टाकते त्याच्यामध्ये, त्याने खूप छान टेस्ट येते. तर मी हे असं डीमार्ट, म्हणजे पहिले मी सुरुवातीला अशी बॉटल घेतली होती आणि त्याच्यानंतर याच्यातले संपल्यानंतर मग मी हे डीमार्टमधनं रेड चिली फ्लेक्सचं असं पाकिट आणलं. हे स्वस्त पडतं. तर रेड चिली फ्लेक्स आणि हे जे आहे तर हे ऑरिगॅनो किंवा मिक्सअप्स पण असतात. म्हणजे मिक्सअप्समध्ये कसं असतं की दोघं असतात एकत्र, त्याच्यामुळे तुम्ही जर चिली फ्लेक्स नाही टाकलं तरीसुद्धा चालतं, पण मी दोघी टाकणार आहे. आता सॉस म्हणाल तर मी याच्यामध्ये टाकते पिझ्झा पास्ता सॉस, थोडंसं शेजवान चटणी, नंतर मेन इन्ग्रेडियंट याच्यातला आहे ते म्हणजेच हे मायोनीज आणि टोमॅटो केचप. आता जर तुमच्याकडे हिरवी चटणी वगैरे असेल तर खालच्या साईडला, खालच्या एका ब्रेडला हे सगळे सॉस एकत्र करायचे, ते टाकायचे. आणि दुसऱ्या जो वरचा किंवा खालचा ज्याला तुम्हाला आवडत असेल त्याला हिरवी चटणी लावायची. आणि हो, जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ना, तर तीसुद्धा टाका, त्याने खूप छान अशी टेस्ट येते. तर आता मी काय करते, मी ना हे असे सगळ्या प्रकारचे जे सॉस असतात ना, तर ते मी असे काही एक एक करून ब्रेडवर टाकत बसत नाही.
मी सगळे सॉस ना एका वाटीमध्येच मिक्स करून घेते, म्हणजे काय होतं की सोपं पण पडतं लावायला आणि असं कमी जास्त वगैरे होत नाही. कारण की आपण असं ब्रेडवरती जर डायरेक्ट टाकायला गेलो ना तर ते खूप जास्तच पडतं किंवा कमीच पडतं असं काहीतरी होतं. त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारे सगळं एकत्र करून घेते सगळे सॉस, म्हणजेच आपल्याला लावायला पण सोपं पडतं, पटापट होतं, म्हणजे खूप टाईम पण लागत नाही. आता एवढं आता हे जे सॉस आहेत ना तर हे आपल्या आवडीनुसार टाकायचे. तुम्हाला कसं आवडतं काय नाही त्याच्यानुसार तुम्ही हे सॉसचं जे प्रमाण आहे ना तर ते कमी जास्त घेऊ शकतात. थोडंसं टोमॅटो केचप जास्त झालं पण ठीक आहे. तर हे जे आहे ना तर ते तुम्हाला आवडत असेल वरतून पण खायला तर तुम्ही खाऊ शकता. एवढं मी टाकलं शेजवान चटणी म्हणजे शेजवान सॉस. आणि हे पिझ्झा पास्ता सॉस जे आहे ना हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी थोडंसं टाकून घेते. तर आता हे सगळे सॉस टाकून घेतल्यानंतर ना मी हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सगळे सॉस वगैरे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता सँडविच बनवण्यासाठी मेन लागतं ते म्हणजे सँडविच मेकर. तर मी ना अशा प्रकारचं सँडविच मेकर जे आहे ना तर ते मी डीमार्टमधून घेतलं आहे. जवळपास 250 रुपयाच्या आसपास मिळतं वाटते हे. मला आता एवढी एक्झॅक्ट प्राईस आठवत नाही कारण कधीचंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे. पण याला जर तुम्हाला एकदम असं स्ट्रीट स्टाईलमध्ये वगैरे जर हवं असेल ना तर डीमार्टमध्ये ना याच्या जागी ना म्हणजे असं ग्रिलचे पण मिळतात. तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा मेशोवर पण मिळतात आजकाल कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवरती. पण हे मी तेव्हा घेतलं ना तर आता हे तर काही हे किंवा मग हे नसेल घ्यायचं तुम्हाला एका वेळेस 2 किंवा 3 4 असे सँडविच बनवायचे असतील तर डीमार्टमध्ये तवा वगैरे पण मिळतो ग्रिल पॅनसारखं, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारचं हे आहे. याच्यामध्ये काही नाही, एकदा जर छान गरम झालं ना तर 3 ते 4 मिनटामध्ये दोघं साईडने जो ब्रेड आहे ना तर तो छान असा भाजला जातो. फक्त ग्रिल वगैरे असं काही त्याला येत नाही. आपलं साधं सँडविच पण जे बाहेर मिळतं ना त्याच्यापेक्षा पण सँडविचची जी टेस्ट आहे ना तर ती घरीच अशी छान लागते. इथं मी 2 ब्रेड घेतलेत आणि हे जे सॉस आपण मिक्स करून घेतलं होतं ना तर ते सॉस मी याला अशा प्रकारे लावते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. सॉस म्हणजे जास्त लावायचं किंवा कमी लावायचं. ब्रेडची तर ती मी वरच्या साईडला लावणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं कमी सॉस लावलं. तर मी ना अशा प्रकारे जे आहे तर ते ठेवत असते. इकडे बटाटा आणि मग त्याच्यावरती कांदा. असा डायरेक्ट कांदा न ठेवताना मी असे त्याचे स्लाइस म्हणजे गोल गोल रिंगमध्ये ठेवते म्हणजे छान टेस्ट लागते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त सुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मी इथं टोमॅटो अजून थोडा ठेवून देते म्हणजे टेस्ट छान लागते. तर आता याच्यावरती मी टाकणार आहे मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनो सुद्धा म्हणू शकता. तर ते असं डायरेक्टली जर टाकलं ना तर ते खूप सारे एकदाच पडेल म्हणून मी थोडंसं असं हातावरती घेऊन टाकलं. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी काळी मिरी पावडर. जर तुमच्याकडे जिरा पावडर वगैरे पण असेल ना तर ती पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात. तर मी आता हे सगळं हातानेच टाकते कारण की जर डायरेक्ट चमच्याने वगैरे जर टाकायला गेलं ना तर ते असं व्यवस्थित स्प्रेड होणार नाही त्याच्यामुळे. आणि ही चीज स्लाइस मी आता त्याच्यावरती ठेवणार आहे. कुठली ती कारण खूप ना म्हणजे केव्हापासून काढून ठेवलं त्याच्यामुळे. आणि आता ही ब्रेड स्लाइस आपण त्याच्यावरती असं प्रेस करून ठेवून द्यायची. तर आता असं दोघी साईडला ना छान हे जे बटर टाकून घेतलं होतं ना तर ते असं लावून घ्यायचं. तर आता हे लागलं आहे त्याच्यामध्ये ब्रेड. तर ह्या ब्रेडची साईज आहे ना स्लाइस नाही साईज जी आहे ना तर ती थोडी मोठी असते त्याच्यामुळे याचे जे काट असतात ना तर ते असे निघून जातात. फ्रीजला जे असतं ना तर साईडने काही असं
काठ वगैरे तर नसतातच. तर आता याला असं नॉर्मल फ्लेमवरतीच ना अलटपलट करून घ्यायचं. आणि जर वाटलंच की आपल्याला अजून थोडंसं बटर वगैरे हवं आहे तर ज्यावेळेस आपण उघडून बघतो ना तर त्यावेळेस थोडंसं बटर लावून घ्यायचं. अगदी सिंपल अशा पद्धतीने आपलं हे तयार होतं. करून मी व्यवस्थित असं हे भाजून घेते. तरी तर बघू शकता या साईडने जे आहे ना तर ते छान असं सँडविच आपलं तयार झालं. खूप टाईम काय लागत नाही. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ना मी थोडंसं असं बटर लावून घेते म्हणजे हे छान असं क्रिस्पी होतं. मी छान गरम झालं की लगेच सुद्धा त्याला लागतं ते. आता या साईडने पण थोडंसं छान कडकसर झालेलं असेल. तर इकडनं पण लावून घेऊ. आता एकदा आपण खाली बटर लावलं ना तर अजिबात काही खाली वगैरे लावायची गरज नाही आणि खाली चिटकणार पण नाही आता ते. त्यामुळे फक्त जेव्हा असं छान असं तयार होतं ना तर आता इथं ना दोघं साईडने सँडविच जे आहे तर ते आपलं मस्त असं तयार झाले बघू शकता तुम्ही. तर आता हे ना मी काढून घेते. आणि सँडविच बनवण्याची पद्धत ना माझ्या प्रकारची आहे. मी काही शॉपवाला वगैरे तसं काही मी त्यांचं बघून ते केलं नाही. पण आम्हाला ज्या प्रकारे आवडतं ना तशा प्रकारे मी ते सँडविच बनवते आमच्या पद्धतीने. ते म्हणजे तसंच आहे, फक्त कमी जास्त जे प्रमाण असतं तर ते आपल्या आवडीनिवडीनुसार टाकायचं असतं. काही कोणाला आवडते काही नाही आवडत आणि कोणी कशा प्रकारचं खाते. तर हे आमच्या म्हणजे आम्हाला जशा पद्धतीने आवडते मी तशा प्रकारे बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.